बघा, आज 18 जुलै इयत्ता चौथीचा अभ्यास बघूया आपण. यामध्ये सर्वात पहिले मराठी बघू. मराठीमध्ये विरुद्धार्थी शब्द घेऊया. विरुद्धार्थी शब्द. याच्यामध्ये पहिला घेऊया अवघड. अवघडच्या विरुद्धार्थी काय असतं? सोपे. त्यानंतर दुसरा घेऊया स्वावलंबी. स्वावलंबी हा शब्द घ्या. स्वावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून नसलेला, स्वतःवर अवलंबून असतो. आणि त्यानंतर त्याच्या विरुद्धार्थ येणार परावलंबी, म्हणजे जो दुसऱ्यावर अवलंबून असतो. जसं लहान मुलं असतं बघा, त्याला सगळे कामं ते मोठी माणसं घरातली करून देतात, म्हणजे ते तेव्हा परावलंबी असतं. आणि जेव्हा तो मोठा होतो, स्वतः कमवायला लागतो, सगळ्या गोष्टी स्वतः करतो, तेव्हा तो स्वावलंबी बनतो. त्यानंतर तिसरा समान विरुद्धार्थी शब्द घेऊया आपण. मागच्या वेळेस पण घेतला होता बघा आपण, महत्त्वाचा आहे म्हणून परत घेतो. कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा माणूस असतो, त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि दुसरा आहे कृतज्ञ, म्हणजे आपण केलेले त्याच्यावर उपकार राहतात, ते लगेच विसरून जातो, लक्षात नाही ठेवत, बदलून पडतो गावठी भाषेमध्ये, त्याला काय म्हणायचं? कृतज्ञ. त्यानंतर आपण बघूया गणित विषय. गणित विषयामध्ये बघूया विस्तारित रूप. विस्तारित रूप आपण काल पाहिलं होतं, गुणाकार काल पाहिला, त्यात आज विस्तारित रूप घेऊया. 5 अंकी संख्येचं बघा. 5 अंकी संख्या किती? 5 अंकी संख्या, तिचं विस्तारित रूप बघूया. संख्या घेतो मी 63,945. ही संख्या विस्तारित रूपात लिहायची. कसं? हा 6 लिहायचा, त्याच्यानंतर किती अंक आहेत मोजायचे? 1 2 3 4. एक तेवढे 0 देऊन टाकायचे, हे 4 दिले. त्यानंतर हा 3 घेतला, 3 नंतर किती अंक येते? 1 2 3. 3वर 3 शून्य देऊन टाकायचे. अधिक 9 घ्यायचा, 9 नंतर किती अंक येते? 1 2. 1 2 खाली लिहितो, मग अधिकचं चिन्ह द्यायचं, आणि नंतर मग 4, त्याच्यावर 1 0 40, आणि शेवटी 5. 5 नंतर कोणताच अंक नाही म्हणून तो फक्त 5 लिहायचा. हे झालं विस्तारित रूप. तर असंच तुम्ही ह्या ज्या खाली मी संख्या देतो, ही पहिली, ही आणि आता दुसरी, त्यांचं विस्तारित रूप तुम्ही लिहायचं आहे. हा व्हिडिओ फक्त बघायचा नाही, हे गणितच सोडवायचे आहेत. त्यानंतर दुसरी संख्या घ्या 45,907. आणि तिसरी संख्या घ्या 97,844. याला 44 म्हणतात, काही जण 44 म्हणतात, ती चूक. हे 44 असतं. पुढे घेऊया इंग्लिश. इंग्लिश विषयाचा अभ्यास बघूया. याच्यामध्ये एक सोपा अभ्यास घेऊया आपण. तुम्हाला किती स्पेलिंग पार्ट आहेत ते बघूया. ए शब्दापासून सुरू होणारे 3 स्पेलिंग लिहायचे. जसं की उदाहरणार्थ मी घेतो अँट, मग तुम्ही इथं ॲपल लिहू शकता, ॲक्स लिहू शकता, एरोप्लेन लिहू शकता, अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरं अक्षर घ्या बी. बी पासून सुरू होणारे 2 शब्द. त्यानंतर सी पासून सुरू होणारे शब्द. अशा पद्धतीने हे स्पेलिंग तुम्ही तयार करायचे आहेत. बघा, तुम्ही चौथीला आहात, स्कॉलरशिपची परीक्षेची तयारी करताय, त्यामुळे अधिकाधिक स्पेलिंग पाठ असणं गरजेचं आहे. चला, हा अभ्यास करा आणि तुमच्या शिक्षकांकडून तपासून घ्या.